भाजपनं नवनीत राणांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर अमरावतीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। मेळघाटात केलेल्या साडी वाटपावरून बच्चू कडूंनी नवनीत राणांवर टीका केली आहे। याला रवी राणांनी देखील जशास तसं उत्तर दिलंय। 2 कोटीच्या गाडीत फिरायचं, 17.5 रुपयाची साडीमध्ये लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था मित्र तोडून टाकावं लागेल। अमेरिकेचा जो राष्ट्रपती होता डोनाल्ड, त्याच्या जागी त्यांना बसवलं पाहिजे। ते अमेरिकेहून बरोबर लक्ष देतील आपल्या देशाकडे आणि काहीतरी देशाचं भलं होईल। अमरावती लोकसभा मतदारसंघात विरोधक राहिले बाजूला, महायुतीतील नेत्यांमध्येच घमासान सुरू झालाय। घटक पक्षाच्या विरोधाला न जुमानता भाजपनं नवनीत राणांना उमेदवारी दिल्यानं नाराज बच्चू कडू राणांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही। आता त्यांनी मेळघाटात केलेल्या साडी वाटपावरून भाजपच्या उमेदवार नवनीत राणांवर निशाणा साधला। 17.5 रुपयाची साडी देऊन त्या मेळघाटची बेइज्जती करून टाकली। 2 कोटीच्या गाडीत फिरायचं, 17.5 रुपयाची साडीमध्ये लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था मित्र तोडून टाकावं लागेल, तोडावं लागेल। कडूंच्या साडीवरील टीकेला उत्तर देताना अपक्ष आमदार रवी राणांनी बच्चू कडूंची खिल्ली उडवली। ते देशाचे खूप मोठे नेते झालेले आहेत। त्यांचे वक्तव्य म्हणजे असं वाटते की बा ते आपला जो अमेरिकेचा जो राष्ट्रपती होता डोनाल्ड, त्याच्या जागी त्यांना बसवलं पाहिजे। ते अमेरिकेहून बरोबर लक्ष देतील आपल्या देशाकडे आणि काहीतरी देशाचं भलं होईल। अमरावती लोकसभा मतदारसंघात मविया विरुद्ध महायुती असा सामना राहिलेला नाही, तर महायुतीतील भाजप विरुद्ध प्रहार असा सामना सुरू झालाय। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।